जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुन्ह्यांचा लाखात आकडा, पोलीस बळाचा तुटवडा. 15,631 पदांच्या भरतीनंतरही 17,697 पदे रिक्त. 1,00,000 लोकसंख्येमागे 172 पोलीस. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,72,972 इतकी आहे. 2025पर्यंत लोकसंख्या 12,83,00,000 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यानुसार राज्यात 1,00,000 लोकसंख्येमागे केवळ 172 इतके पोलीस आहेत. त्यामुळे मंजूर मनुष्यबळाची तात्काळ भरती प्रक्रिया राबवून पोलीस दलाला सक्षम करण्याची गरज आहे. या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा देशात क्रमांक. बालगुन्हेगारी 14,371 5वा क्रमांक. भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार 634 प्रथम क्रमांक. सायबर गुन्हेगारी 5,486 चौथा क्रमांक. ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार 4,909 प्रथम क्रमांक. अनुसूचित जातींच्या व्यक्तींवरील अत्याचार 2,569. जमाती संवर्गातील व्यक्तीवरील अत्याचार 663. आर्थिक गुन्हेगारी 12,452. 2022च्या राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या अहवालानुसार 2022मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या अहवालानुसार राज्यात 5,39,800 गुन्ह्यांची नोंद होती. 2019च्या अहवालानुसार 2022पर्यंत त्यात 29,570 अधिकच्या गुन्ह्यांची भर पडली. म्हणजेच अवघ्या 3 वर्षात 5.49% इतकी गुन्ह्यामध्ये वाढ नोंदवली गेली. स्वाभाविक 2025मध्ये यात आणखी वाढ झाली असून तुलनेत अपुऱ्या पोलीस बळाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. राज्य सरकारने 15,631 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा केली असली तरी 17,697 मंजूर पदांच्या भरतीचा प्रश्न मात्र कायम आहे. भारतातील सर्वात मोठ्या पोलीस दलापैकी एक असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 1,97,870 इतके कार्यरत पोलीस संख्याबळ आहे. तर मंजूर संख्याबळ 2,21,259 इतकी आहे. ज्यापैकी 33,328 पदे रिक्त आहेत. राज्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख बघता रिक्त पदावर तात्काळ भरतीची आवश्यकता आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील पोलीस दलात मनुष्यबळाची चणचण असल्याने उपलब्ध मनुष्यबळाकडेच अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत. 2022च्या राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या अहवालानुसार बालगुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार, सायबर गुन्हेगारी, खून, ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार, अनुसूचित जातीच्या व्यक्तींवरील अत्याचार, आर्थिक गुन्हेगारी आदी मुद्दे महाराष्ट्र देशात पहिल्या 5 मध्ये आहेत. या गुन्ह्यांमध्ये दिवसगणिक वाढ होत असल्याने पोलीस बळाला सक्षम करण्याची गरज आहे. अतिरिक्त कामाचा ताण वाढता ताण, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्ह्याचा शोध घेणे, गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंध उपाययोजना करणे ही कामे प्रामुख्याने पोलीस दलाकडे आहेत. याशिवाय गुन्हे टाळणे, गुन्हेगारावर खटले दाखल करणे, सरकारी तिजोरी, खाजगी सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, वाहतूक व्यवस्था चालू ठेवणे, पूर्वचारित्र्य तपासून पाहणे या अतिरिक्त कामाचाही ताण पोलिसावर आहे. 78% निधी भरतीला टाळाटाळ. राज्याच्या अर्थसंकल्पात गृह विभागाला भरपूर निधी दिला जातो. पैकी 78% निधी केवळ पोलीस खात्यावर खर्च केला जातो. मात्र अशातही रिक्त पदे भरली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस दलाला सुविधा देण्यातही सरकार कमी पडत आहे. त्यामुळे अजूनही राज्यातील सुमारे 71,000 पोलीस निवासस्थानांपासून
वंचित आहे. तर राज्यातील पोलीस दलाची स्थिती: 12 पोलीस आयुक्तालय, 1,98,870 एकूण पोलीस बळ. त्यानंतर बघा 2,21,259 मंजूर संख्याबळ आहे. रिक्तपदे बघायला गेलो तर 33,328 रिक्तपदे आहे. महिला पोलिसांची संख्या बघा 36,092 इतकी महिलांची संख्या आहे. तर 15,631 पदांच्या भरतीला मंजुरी मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही जाहिरात लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ग्राउंड आणि लेखीकडे लक्ष द्या. आणि ज्यांना 90+ लेखीमध्ये मार्क घ्यायचे आहे तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आपण दररोज प्रश्न टाकत असतो. लेखीसाठी 20+ प्रश्न टाकत असतो. सर्व स्टडी मटेरियल तिथे फ्रीमध्ये देत असतो. पेपर वगैरे सर्व काही आपण तिथे फ्रीमध्ये देत असतो. तर या व्हिडिओ इथपर्यंतच. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे टेलिग्रामची. धन्यवाद.